तर जे कांदेस मंडळी, तर मी सै दादू बाबा आणि मी सै कचबुजला डायम कटिंगला. तर आपली उगी चहा सकाळीच मग बिस्किट संग नाश्ता बिस्ता करली ना, तशाक मला आपला 600 झाड भेटेल होता. तेवढा टॉपिंग करणार होता, म्हणजे सेटिंग ना झाड होता. मग काय तेवढा बिवडा करणं, थोडासा 2-4 लाईनी रही गेलं. थोडा म्हणतो पाणी बिनी पिलीत. मग काय आरामशीर करणार आहे, कारण की टॉपिंग ना झाड एकदम फास्ट बंद आहे. मग काय आणि दिनं तवशाक 15 मिनटं मग तेवढा आणि लागत आम्ही दुसरा भाग मग बी जाणार होता. म्हणजे त्यान बाजूलाच एक दुसरा भाग से तरी बी सेटिंग ना झाड होता. मग काय येता जे चिवडान पुड्या खावायला लागेल रातण्याच्या उरेल होत्या त्या, कारण की आम्ही खिचडीला टाईम गेला ना. मी आई खावायला लागेल. आई काय साहेब बुवा, तुम्हाला जर माहिती होई तर कमेंटमध्ये नक्की सांगा ना. तो ना झाड साहेब मी काय देणार, कारण की तांबटन गोड लागलं ना थोडा थोडा. मग काय खिचडी बिचडी बनली, खिचडी बनीन. मग खायला ती लागत आम्हाला बाग ठरावाला, म्हणजे बाग अजून पहिलं ठरायला ना होता. तो उरला देवाना मन राहणार. मग मुकरदम ते गया सांगायला, पण तो काय नेमन भाव देणार ना. पण जेमतेम करणार डोकाला ताण म्हणली ना, त्याला म्हणतो चला वो चहा ठेवलं. मग काय चाडायला लागेल संध्याकाळला. मग 1100 झाड म्हणून राहणार, फक्त 4 लाईनी आमुही लागत. मग काय लवकरी लागत राहणार बी नव्हता. आणि आज आमू रान नव्हतं डबूक कोड्या. आई तुम्हीकडं काय म्हणत तर नक्की कमेंट मग सांगा. मग काय रान मी तर पुरा खुश होई गेल की रोज ना अशा जेवण करेल नव्हता. मग काय लाग्या मी पण खावाला. भाजी बिजी तर एकच नंबर बनेल होती. मी बी एकदम मजा. मग काय ना, तर भेटूत आपण दुसरा ब्लॉग मग.